नर्मदा पायी परिक्रमेमध्ये दादागुरूंच्या सोबत आम्ही चालत आहोत। दादागुरू ही एक अत्यंत म्हणजे साक्षात विभूती आहे। दादागुरू म्हणजे आपले गजानन महाराज आणि स्वामी समर्थ यांचंच एक रूप आहे असं आम्हाला भासत आहे। दादागुरूंच्या सहवासात कुठल्याच कष्टाची काही वाटत नाही आणि कष्टही आम्हाला सहज हलके होऊन जाते। चालताना सुद्धा आमचे पाय दुखत नाहीत आणि किंवा थकवाही आम्हाला जाणवत नाही। ही दादागुरूंची सर्व ऊर्जा आम्हाला मिळते। नर्मदा मैयाचा आशीर्वाद आणि दादागुरूंची कृपा, नर्मदा मैयाची कृपा सोबत घेऊनच आम्ही चालत आहोत। आम्हाला एक असे काही अनुभव आलेले आहेत की हे जीवनामध्ये अगदी साठवून ठेवण्यासारखे आहेत। नर्मदा मैया आणि दादागुरू हे एकच रूप आहे। नर्मदा मैयाचे पुत्र म्हणून दादागुरूंना ओळखलं जाते। दादागुरू ही साक्षात भवानी माता म्हणजे नर्मदा माई असं म्हणतात। नर्मदा माई म्हणजे ही नुसतं काही जल नाही तर ती साक्षात शक्ती आहे आणि भवानी माता आहे आणि या शक्तीच्या स्वरूपामध्ये, या शक्तीच्या सानिध्यामध्ये राहून आपण आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊया असे ते म्हणतात। या पथावर चालताना प्रत्येक जीवजंतू यांना घेऊन आपण हे साक्षात म्हणजे ऋषीमुनी आणि तपस्वी साधू संतच होते। त्यामुळं हा पथ हा अगदी पवित्र मानलेला आहे। या मार्गस्थामधून आपण परिक्रमावर्षी जात आहोत आणि याची आपण सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे। कुठेही घाण कचरा करता कामा नये। हा मार्ग म्हणजे मैयाचा हा मार्ग स्वच्छ आणि चांगला ठेवला पाहिजे। आपण परिक्रमावासी यांनी दादागुरूंच्या वचनावर चाललं पाहिजे। दादागुरू रोज आपल्याला आपल्या प्रवचनातून सांगतात की सूर्य, चंद्र, ग्रह, तारे हे प्रत्येक असे जे फिरतात गोल ते एका चक्रामध्ये आहेत। त्या चक्राभोवतीच ते फिरत असतात। त्याप्रमाणे हे मानवी जीवन ही एक चक्र आहे आणि या चक्रातून बाहेर पडण्यासाठी, आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी हा मार्ग आहे। मैयाचं शक्ती अशी दिव्य आहे, याची कल्पनाच आपण करू शकत नाही। कितीतरी आजार बरे झालेले आहेत आणि या आजाराने जे काही त्रस्त लोक होते त्यांना याच्यातून सुटका मिळालेली आहे। काहींना डोळे आंधळे जे होते त्यांना डोळे आलेले आहेत, दिसू लागलेले आहे। हातापायांचे, त्वचेचे आजार गेलेले आहेत। जे काही मानसिक आजार होते तेही याच्यातून दूर झालेले आहेत। अशा अनेकांचे अनुभव आहेत। नर्मदा मैयाचं जल हे साक्षात अत्यंत अमृताप्रमाणे आहे। त्यामुळे सर्वजण नर्मदा मैयाचं जल प्राशन करतात आणि हे असं पवित्र जल म्हणजे हे आपल्याला लागलेलं एक वरदान आहे। नर्मदा मैया किंवा आपल्या महाराष्ट्रातील गंगा, गोदावरी, यमुना यांचं जसं पवित्रपणा आहे त्या सर्व नद्या या मायेला, या गंगा मैयाला जे नर्मदा मैयाला येऊन मिळतात। नर्मदा मैया ही अनंत काळापासून वाहत आहे। ज्या वेळेला या सृष्टीची उत्पत्ती झाली त्यावेळेला जे त्याच्यामध्ये म्हणजे शक्ती भरण्याचं काम या नर्मदा मैयाचं आहे। या नर्मदा मैयाला आपण वंदन करून दररोज परिक्रमा करीत आहोत। तर या मैयाचं आपण दर्शन रोजच घेत आहोत आणि आपल्या जीवनाचं आपण कल्याण करीत आहोत। ही आपल्या वाडवडिलांची आपल्यावर कृपा आहे आणि म्हणूनच आपल्याला ही परिक्रमा घडत आहे। नर्मदे हर, नर्मदे हर।